कौस्तुभ सिंह कृपया लाईन मध्ये जायचे. पुन्हा एकदा आशिष कन्नडी संघाचा हा खेळाडू कंकण तालुक्यातील कन्नडी गावातील हे सर्व खेळाडू या ठिकाणी गुरुपूर संघामध्ये या ठिकाणी गुरुपूर संघ आयोजित या ठिकाणी असलेल्या कबड्डी स्पर्धा आणि वेंगुर्ला संघाला वेंगुर्ला संघाचा आकाश चढाईपट्टी मैदानामध्ये त्या ठिकाणी गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी गुण मिळतो भद्रकाली गुरुपूर या दोन्ही संघाला पहिला पुकार. दोन्ही संघाने हा सामना संपात ताबडतोब मैदान काढायचा आहे. त्या ठिकाणी पुन्हा धावांना 17 नंबर जशी बँकेला खेळाडू वेगळ्या कन्नडी संघाच्या मैदानामध्ये खेळण्यासाठी दोन क्षेत्ररक्षण दोन डिफेन्स आपल्याला पाहायला मिळते. सुंदर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेवढंच चांगले. आकाश आपल्या संघासाठी त्या ठिकाणी एकतर गुण आपल्या संघाला मिळेल किंवा समोरच्या संघाला एक गुण मिळेल. त्या ठिकाणी कोणत्याही संघाला एक गुण नक्कीच मिळणार. त्या ठिकाणी चढाई करून गुण मिळवतोय की या ठिकाणी पकड करून गुण मिळतो हे बघायचं आपल्याला. हे स्कोअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. वेंगुर्ला संघाचा 7 खेळाडू मैदानामध्ये दिसतो आपल्याला. 2-1-2 अशी क्षेत्ररक्षण असा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो. उजव्या कबड्डीतून डाव्या कबड्डीत जंप मारून जाण्याचा प्रयत्न परंतु तेवढी चांगली पकड आपल्याला पाहायला मिळते. आकाश या ठिकाणी सुंदर उंच सेमी गोष्टी लाभलेला तेवढे चांगले पदल आले आपल्याला पाहायला मिळतं. हे आकाश याचं गुण मिळवण्याचा प्रयत्न परंतु डिफेंडर संघाच्या संघामध्ये पुन्हा एकदा 6 नंबर जशी प्रदान केलेला हा कन्नडी संघाचा खेळाडू. बघा 2-1-2 क्षेत्ररक्षण या ठिकाणी गुण मिळवतो तो आपला पुन्हा एकदा 17 नंबर जशी प्रदान केलेला हा पुन्हा आपल्या संघासाठी किती 1 गुण मिळतोय. पुन्हा एकदा 6 नंबर ज्याने मग शरीरमध्ये 1 गुण मिळून आपल्या संघाच्या गुणामध्ये 1 गुणाने भर पाडली होती असा हा 6 नंबर जशी प्रदान केलेला हा खेळाडू. तेव्हा आपल्या संघासाठी पुन्हा किती गुण मिळत होते. पुन्हा एकदा कोणताही गुण न मिळता आपल्या मैदानामध्ये परत एंट्री रेड. पुन्हा एकदा 1 गुण मिळतो संघ. पुन्हा एकदा 4 गुणांमध्ये आणि 4 गुणांची आघाडी घेऊन या ठिकाणी सध्या वेंगुर्ला संघ आपल्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा वेंगुर्ला संघाचे 7 स्कोअर आपल्याला पाहायला मिळते. 7 खेळाडू आपल्या मैदानामध्ये खेळतात. 2-1-2 क्षेत्ररक्षण असा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो. तो टच करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न काही सफल होत नाहीये. सुंदरशी चढाई या ठिकाणी पुन्हा एकदा ओम्या आपल्या संघासाठी खूप काही प्रयत्न करतोय. मैदानाच्या डाव्या कोपऱ्यातून बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंच मनीष पाटकर सागर पांगोळ दक्ष असे पंच या ठिकाणी आहेत. तुम्ही बोनस गुण मिळवता आपल्या संघासाठी. 6 नंबर जशी प्रदान केलेला खेळाडू कन्नडी संघाचा. तरी आपल्या संघासाठी किती गुण मिळते या ठिकाणी सुंदरशी पकड पाहायला मिळते आपल्याला. 24 नंबर केलेला हा खेळाडू वेंगुर्ला संघाचा. गुरुपूर संघ आयोजित आंतरराज्य कबड्डी स्पर्धा 2024 आजचा हा दिवस आणि या दिवसातील हा 3रा उपयोगांत सामना आणि तेवढी चांगली पकड तेवढंच चांगले 4 गुणांची बरोबर सुंदरशी चढाई पाहायला म्हणजे ओम्याचे आणि 4 गुणांनी आपल्या संघासाठी गुणांची भर पाडतो. ओम्या 17 नंबर जशी प्रदान केला खेळाडू. 5 नंबर जशी प्रदान केला कन्नडी संघाचा खेळाडू. आपल्या संघासाठी किती गुण मिळवते
खोल अशी चढाई सुंदर पदल आली तर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर पकड वेंगुर्ला संघाची. या ठिकाणी लोन चढते. पुन्हा एकदा 10 नंबर एकदा एक गुण मिळतो कन्नड संघाला. एका गुणाची भर पडते. विजेता उपविजेता आहे असे दोन्ही संघ आपल्याला इतपर्यंत सामन्यामध्ये भेट देणार असतील. त्यामुळे प्रेक्षकांनी विनंती करून कोणीही कारण हा सामना पहिल्याशिवाय जाऊ नये. आपल्याला भेटीसाठी येतो तो पुढील सामना वसंत चॅलेंजर्स मुलेरी विरुद्ध गिरीपूर बॉयज. सुंदर आपल्याला पाठलाग पाहायला मिळालेला आहे आणि त्या पाठलागामध्ये एक गुण मिळतो तो कन्नड संघाचा 5 नंबर जशी प्रदान केले गाडी. पुन्हा डायरेक्ट त्याच्या आपल्या संघासाठी किती सुंदर टक्कर आपल्याला पाहायला मिळेल कन्नड संघाची आणि एक मिळतो कन्नड संघ. त्या ठिकाणी 21-7 असा गुणफलक आपल्याला दिसून येते. म्हणजे तब्बल 14 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते ती वेंगुर्ला संघाकडे. त्यामुळे असा शांत असा खेळ आपल्याला पाहायला मिळतो वेंगुर्ला संघाचा. 1-2 अशी आपल्याला पाहायला मिळते. डिफेन्स आपल्याला पाहायला मिळते 1 आणि 2. लाईनमॅन दीपेश ठाकरे लक्ष द्या. दीपेश ठाकरे सर्व खेळाडूंनी बसून घे. मागे बसून घे. इकडे नंबर वाईज खेळाडू बाद झाल्यानंतर सर्व खेळाडू लाईनमॅन बसून घ्या मागे. आपण इथे जी कबड्डी बघतोय ही कबड्डी बघण्यापेक्षा जर तुम्ही या मैदानाच्या मागे जर बघितलात ती जी कबड्डी चाललेली आहे ती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्कीच कबड्डी या खेळासाठी असलेलं मुलांचं प्रेम त्यांची असलेली प्रेरणा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गिरीपूर संघाचे 10 खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते आपल्या मैदानाच्या मागे एका संघामध्ये 8 खेळाडू खेळतात. निश्चय यांना विनंती करून त्याने जनसंघ की 7 खेळाडू खेळतात. या ठिकाणी वेंगुर्ला 22 कन्नडी 9 तब्बल 13 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते वेंगुर्ला संघाकडे. पुन्हा एकदा वेंगुर्ला संघाच्या मैदानामध्ये 2च खेळाडू पाहायला मिळते आपल्याला. 2चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो. 2चा डिफेन्स हा अतिशय खतरनाक असतो कारण या संपूर्ण डिफेन्स मध्ये खेळाडूला बाद करण्याची टक्कर करणे हे कन्नडी संघ आणि 1 गुणाची आघाडी घेऊन तब्बल जी 13 गुणांची आघाडी होती ती 12 गुणांची आघाडी होती. पुन्हा एकदा 17 नंबर जशी प्रदान केला हा वेंगुर्ला संघाचा उंच गुलाचा खेळाडू मैदानाच्या उजव्या कोपऱ्यातून खोल अशी चढाई करते. परंतु त्याला चांगला डिफेन्स पाहायला मिळाला. सगळ्या पंचांचा निर्णय काय होतो. पुन्हा एकदा 13 नंबर पुन्हा एकदा संघावरती लास्ट मिनिट पंच मनोज पाटकर शेवटच्या मिनिट घोषित करते. वसंत चॅलेंजर्स मुलेरी विरुद्ध गिरीपूर बॉयज. मी दोन्ही संघाचा कर्णधार संघ व्यवस्थापक खेळाडूंना विनंती करेन की ताबडतोब आपण त्या ठिकाणी मैदानी करायचा आहे. हा सामना संपताच ताबडतोब मैदानामध्ये यायचा आहे. वसंत चॅलेंजर्स मुलेरी विरुद्ध भद्रकाली गिरीपूर बॉयज. पुन्हा एकदा वेंगुर्ला संघ आतमध्ये कन्नडी संघाचा 5 नंबर जशी प्रदान केलेला हा खेळाडू. म्हणजे आपल्या संघासाठी किती गुण मिळतो. शेवटची लेड लास्ट लेड शेवटचा 1 मिनिट पंचांनी घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा वेंगुर्ला संघ विजयी होण्याच्या मार्गावरती असलेला हा वेंगुर्ला संघ सुंदरशी पकड पाहायला मिळते आपल्याला कन्नडी संघाची आणि 1-2 मध्ये सुंदरशी पकड